परवा मला आलिया भट्टचा फोन आला होता आणि मला फोनवर म्हणते का अगं मी सांगितलेली बीटाची कोशिंबीर आजकाल यूट्यूबवरती खूप जास्त फेमस आहे, तर तू खाऊन बघितली की नाही. मी म्हटलं अगं बीटच आणणं झालं नव्हतं मला मार्केटमधून. फ्रीजमध्ये मला 2 उरलेले बीट दिसले. मग म्हटलं चला आपण हिची रेसिपी आता ट्राय करून बघूयाच. तर मी काय केलं, 2 बीट होते ना ते आधीच उकडून ठेवले होते, त्याच्यावरची सालसुद्धा काढून ठेवली होती. सर्वात आधी आहे ना ते छान असे किसून घेतलं आणि एका भांड्यात काढून घेतलं. त्याच्यामध्ये टाकलं फेटून घेतलेली दही आणि बारीक कापलेला कांदा आणि कॉर्न टाकलं. हे मात्र मी माझ्या मनाने टाकलं होतं, कॉर्न आणि कांदा. ते काही तिच्या रेसिपीमध्ये ॲडेड नव्हतं. वरतून भरपूर अशी कोथिंबीर टाकली आणि सगळं छान असं एकजीव करून घेतलं. आता मला दही थोडंसं कमी वाटलं होतं म्हणून मी आहे ना अजून थोडंसं त्याच्यामध्ये दही टाकलं आणि हे सर्व मिक्स करून बाजूला ठेवून दिल्यानंतर आहे ना वरतून तडका ॲड करण्यासाठी आहे ना थोड्याशा तेलामध्ये थोडंसं जिरं घेतलं आणि हिंग टाकलं. माझ्याकडचा नेमका कढीपत्ता संपला होता, पण जर तुमच्याकडे असेल तर नक्की कढीपत्ता टाका फोडणीला. आणि ही फोडणी त्या कोशिंबिरीमध्ये ॲड केली आणि सगळं छान असं एकजीव करून घेतलं. तर इथे आपली खमंग बीटाची कोशिंबीर तयार झाली होती आणि खरंच एवढी भारी झाली होती ना ही कोशिंबीर. मी मात्र तिला फोन करून सांगितलं की बाई तुझी रेसिपी तर खूप भारी आहे आणि हेल्दीसुद्धा आहे. आता ह्याच्यापुढे मी ही रोज नक्कीच बनवून खाणार. ही रेसिपी आता मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर आपली ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाई.